नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या. छत्रपती संभाजीनगरात महायुतीची जागा वाटपाबद्दल 1.5 तास चर्चा. शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित. आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदारांच्या बैठकीची शक्यता. भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 अशा जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा. सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर, काश्मीरला गेले नाहीत, मात्र जागा वाटपाचा आढावा घेण्यासाठी वायुसेनेचं विमान घेऊन आलेत. शहांच्या दौऱ्यावर संजय राऊतांची टीका. वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास आहे. आधी अजित पवार आणि त्यानंतर शिंदे गटाचा भाजपकडून काटा काढला जाईल. संजय राऊतांची प्रतिक्रिया. विदर्भ भाजपच्या हातून गेलाय. मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. भाजपने लोकसभेतही 45 प्लसचा निर्धार केला होता. लोकसभेत यशस्वी झाले नाहीत. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. विदर्भात मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका. भाजपचे मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्याकडून शरद पवारांची भेट. पिचड पिता पुत्र तोतारी हातात घेण्याची चर्चा. अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता. अमरावतीतील काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड. कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारण्यासाठी भूखंड. संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष. बावनकुळेंचं स्पष्टीकरण.